6 चेंडू 8 ची गरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने सादिक सर यस मालेगाव टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा इशारा तर 1 बाउन्स आलेला आहे आणि त्याला चॅलेंज केलेला आहे ते म्हणजेच मालेगाव टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सर. डॉट बॉल येतोय. पाच चेंडू 8 ची गरज. डेड चेंडू घोषित करतायत पंच. पाच चेंडू 8 डावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पुन्हा एकदा बाउन्सर आणि बाईकच्या स्वरूपात नक्कीच एकदम मिळते. 4 चेंडू शिल्लक आहे. 7 ची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉबी आहे स्ट्राईक एंडला ज्याने षटकार लगावून त्याच्या इनिंगची सुरुवात केली होती. तोच बॉबी आपण पाहतोय. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक सोहेल होते झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. किरण पाटील चांगली गोलंदाजी करतायत. या अंतिम षटकामध्ये 8 धावा डिफेंड करायच्या आहेत किरण पाटीलला. सावध एक्सप्रेस हा गोलंदाज पुल करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणताही नाहीये. दूरवरून फिल्डर येतील. चेंडू जागेवरती थांबलाय. हिमांशु पाटीलने हा चेंडू फील्ड केलाय, फेकी केली. तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे मालेगाव या टीमला. 2 चेंडू बनवायचे. धावा 4. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. झेलची शक्यता असे. विनीत माळी जज करतायत आणि कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय विनीत माळीने. फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज. न्यू बॅट्समन. 1 चेंडू 4 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी. मॅच विनिंग गोलंदाजी करताय सावध एक्सप्रेस हा गोलंदाज किरण पाटील. सावध गावामध्ये 2 गोष्टी भरपूर फेमस आहेत. एक किरण पाटील आणि आमचे दुसरे सोपान तिस्कर.
SA या ब्रँडचे ते सर्व आहेत आणि टेनिस बॉलमध्ये अनेक जे स्टार खेळाडू आहेत त्या ब्रँडचे ते नक्कीच बॅट यूज करत असतात. भावेश पवार ब्रँड एम्बॅसेडर आहेत. एसएचे पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जयेश पाटील जज करतायत आणि विकेट मिळवली आहे. 8 धावा डिफेंड केलेत किरण पाटीलने आणि हा सामना जिंकून दिलाय. JP11 भिवंडी या संघाने सलग 2 सामने जिंकलेत आणि तो संघ क्वालिफाय होतोय क्वार्टर फायनल साठी. अभिनंदन जयेश पाटील